तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8:45 झालेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत दर्शनासाठी। तर ह्यांचे ID कार्ड्स आहेत, बघू जर आपल्याला VIP एंट्री मिळाली तर माहिती नाही मिळेल की नाही, पण बघूया तरी पण। सो आता रात्री पण आम्ही आलो तर गर्दी होती ना, खूप जास्त गर्दी होती। पण आता सकाळी दर्शनासाठी किती गर्दी काय काहीच नाही माहिती, तिथे गेल्यावर बघायला मिळेल। तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा, चला तुम्ही पण माझ्यासोबत। ते वाजपती बाहेर आहे का? वाजतंय ना? चला आता आपण रूम मधून आपल्या बॅग्स वगैरे डिरेक्टली घेऊनच निघालो, कारण की आता आपलं चेकआउट आहे म्हणून। तर आता सगळं बॅग वगैरे आपण गाडीत घेऊन महाकालेश्वरला मंदिरात जाणार आहोत। तर आपण उज्जैनला ज्या हॉटेलमध्ये स्टे केला होता महेश्वरी हॉटेलला, तर आपल्याला ही अशी फोटो फ्रेम दिलेली आहे। त्याच्यावर त्यांचा फोन नंबर पण ऍड होता। टिकट यहाँ से लो काउंटर से, तो ऊपर जाके दर्शन करो और क्या अंदर जाके। इकडे आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। जवळजवळ मला असं वाटतं खूप म्हणजे अनकाउंटेबल पब्लिक आहे, 1-1.5 लाखाच्या वरती पब्लिक इथे आहे। पण इथे आल्यानंतर कॅमेरा फोटोज काही अलाउड नाही आहेत। आणि आता आमचे कार्ड्स आहेत, बघू दे आता दर्शन मिळतोय का VIP। आणि खूप थंडावा आहे आणि खूप सारे लोक लांब लांबून आलेले आहेत। बाहेर पण तेवढीच गर्दी आहे आणि आतमध्ये सुद्धा तेवढीच गर्दी आहे। पण माहिती नाही, अजून पण आतमध्ये जरी व्हिडिओ काढायला भेटला तर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत, बघूया। सो ब्लॉग कंटिन्यू ठेवा। तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि ह्यांच्या आणि भाऊजींच्या कार्डवर आपल्याला फ्री एंट्री मिळालेली आहे। आणि आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत। नॉर्मल जी लाईन आहे तिला पण तेवढीच गर्दी आहे आणि VIPचे पण तिकीट्स बरेचसे लोक तिथे 250 पर पर्सनने तिकीट्स देतात ते लोक, तर तिकीटसुद्धा काढत आहेत। तर आता माहिती नाही VIPला सुद्धा किती गर्दी आहे, आता आपल्याला जाऊनच बघायला मिळेल। I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the highways and on. आपण आलेलो आहोत दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये दर्शनाच्या। आणि आता थोड्याच वेळात पोहोचू, इतका पण काही टाईम लागलेला नाही आहे आपल्याला इकडे पोहोचायला। आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे आय थिंक अलाउड आहेत, कारण की बऱ्याच जणांच्या हात दाखवत आहेत। नाही आम्हाला तिळगुळ आणि शेंगदाणे साखर। तर आत्ताच आपलं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराच्या हा असा आसपासचा छान असा परिसर आहे। तो समोर दिसतोय तो मंदिराचा कळस होता, इकडे सुद्धा 7 मणी नाग आहेत। आणि पूर्ण म्हणजे आज पूर्ण दर्शनासाठी मला असं वाटतं कायमस्वरूपी अशीच गर्दी असते, खूप लोक आलेले आहेत दर्शनासाठी। बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी आहे, आतमध्ये सुद्धा तेवढीच गर्दी आहे। सो मस्त असं आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण इथून बाहेर निघतोय। घेतलं ना, दाखव आता जाणार कशी तू हेलिकॉप्टर नाही का? तर आता आपण आलो आहोत इथे तलाव आहे। तर तो नगरपालिकेचा तलाव आहे आणि बघण्यासाठी छान आहे, म्हणून आपण सुद्धा बघायला आलेलो आहोत। थोडंसं बघूया आणि मग आपण इथून बाहेर पडूया।
मोठाचा 100 रुपये आम्ही डायनासॉरच्या फ्लायटिंगमध्ये बसलोय. पुढे आलेलो आहोत आणि एक फूड मॉल आहे म्हणजे फॅमिली रेस्टॉरंट वेजच आहे. तिथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत कारण की आम्ही उठल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं कोणीच. डायरेक्टली आम्ही दर्शनासाठी गेलो होतो त्याच्यामुळे मग आता बाहेर निघत नाश्ता करण्यासाठी थांबलोय. अजून ऑर्डर आलेली नाहीये. ऑर्डर आली की मग आपण खाऊ कारण आपला आता 10 ते 12 तासांचा प्रवास आहे आणि त्याच्यासाठी मग आता इथे नाश्ता करून घेतोय कारण की मग कंटिन्यू जो प्रवास लागेल तो लागेल. कुठे थांबू जेव्हा भूक लागेल परत तेव्हा. कुठला आहे पिल्लू याच्यावर हात चांगला आहे तो बस अरे बस यार इथं उभा राहा ना तू. काय करतो आता ना लवकर निघत. तर आता आपण सालिकला या इथे पोहोचलेलो आहोत आणि अजून आपल्याला इथून धुळे जवळजवळ 100 ते 120 किलोमीटर असेल आणि इथे पोहोचल्यातून घरी जायला आपल्याला जवळजवळ 7 ते 8 किंवा 9 तास पण लागू शकतात. जेवायला थांबणार आहोत. बराच वेळ थांबलंच नव्हतं कुठे. कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतोय आणि असं वाटतं सकाळी आम्हाला पहाटेचे 4 तरी वाजणार आहेत. पण आता इथे फ्रेश होण्यासाठी थोडंसं थांबलेलो आहोत. मध्ये थोडंसं डिनरसाठी वगैरे थांबू. तर प्रॉपर असा ट्रॅव्हलिंग आपला चालू आहे. Through the wastelands, through the highways, and